आज या आपण बेखमीर भाकरीचा सण आणि विश्व सुवार्ता प्रचार उपदेश शीर्षकासोबत परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करण्याचा काही वेळ घेऊया. या बेखमीर भाकरीच्या सणाद्वारे आपण आपल्या सर्व पापांवर मनन करण्याच्या आणि पश्चाताप करण्याच्या द्वारे ख्रिस्ताच्या बलिदानाने भरलेल्या जीवनावर विचार केला पाहिजे. असे करून आपण हा विचार करून हा सण पाळला पाहिजे की आपणही त्यांच्या दुःखामध्ये भाग घेऊया. जगासाठी ख्रिस्ताने आपला आराम, आपला आनंद आणि अगदी आपल्या संपूर्ण जीवनाचाही त्याग केला. आणखी त्यांनी स्वर्गीय संतानांचे जे सर्व काळासाठी मरणार होते पाप आपल्यावर घेण्यासाठी वधस्तंभ उचलला. आपण समजू शकतो की आपल्या संतानांसाठी ख्रिस्ताचे प्रेम खरोखर त्यांच्या स्वतःच्या आनंदापेक्षा आणि हर्षापेक्षा मोठे होते. एक शिकवण जी परमेश्वराने आपल्या संतानांना दिली आहे ती आहे प्रचार करणे, ज्याद्वारे त्यांना परमेश्वराच्या या प्रकारच्या मोठ्या बलिदानाची जाणीव केली जाऊ शकते. प्रचार केल्याने आपल्याला आनंद भेटू शकतो, पण हे त्याच वेळेस पूर्ण होऊ शकते जेव्हा आपण स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या तारणाकडे पूर्ण लक्ष देऊ. याच कारणाने परमेश्वर सियोनच्या सर्व संतानांना प्रचार नावाच्या परमेश्वराच्या शिक्षणाचे पालन करण्यासाठी प्रोत्साहित करतात. सुवार्तेचा प्रचार केल्याशिवाय ते न तर ख्रिस्ताचे हृदय आणि न त्यांच्या बलिदानाबद्दल समजू शकतील. त्यामुळेच आज बेखमीर भाकरीचा सण आणि विश्व सुवार्ता प्रचार उपदेश शीर्षकाचा अभ्यास करण्याद्वारे या आपण बेखमीर भाकरीच्या सणातील सामावलेल्या अर्थावर मनन करण्याचा समय घेऊया. या आपण दुसरे तिमोथीचे पुस्तक अध्याय 4 उघडूया. अध्याय 4 वचन 1. देवासमक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्या समक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार रहा. परमेश्वराच्या शिक्षणामध्ये वचनाचा प्रचार करणे आहे जो सत्य मार्ग आहे. आपण समजले पाहिजे की हे वास्तविकरित्या एक अर्थपूर्ण शिक्षण आहे. सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर, कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत तर आपल्या कानाची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणांसाठी शिक्षकांची गर्दी जमवतील आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील. अशी वेळ येईल. तू तर सर्व गोष्टींविषयी सावध आहेस. काय सोस? दुःखे सोस. दुःखे सोसण्याच्या मार्गावर चालण्यासाठी सुवार्तिकेचे काम कर. तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर. सर्व जगासाठी ख्रिस्ताने आपले सर्व पाप स्वतःवर घेतले आणि वधस्तंभावर आपला जीव देऊन स्वतःचे बलिदान केले. आपणही परमेश्वराच्या उदाहरणाचे अनुकरण करून सर्व मनुष्यजातीचे मार्गदर्शन स्वर्गामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आपण सर्व जगाला हित पोचवण्यामध्ये सक्षम होऊ शकू. जेव्हा आपण बालक होतो तेव्हा आपण फक्त एका बालकाप्रमाणेच विचार करू शकत होतो. बालकाकडे फक्त स्वतःसाठी जगण्याशिवाय काही पर्याय नसतो. ते बालिश वर्तणूक करतात, जसे भूक लागल्यावर जेवणासाठी रडणे किंवा आपले डायपर बदलण्याची गरज भासल्यावर रडणे. पण जे प्रौढ असतात ते फक्त स्वतःकडे लक्ष देत नाहीत, पण दुसऱ्यांच्या हिताची देखील इच्छा करतात. ते हे लोक आहेत ज्यांच्याबद्दल म्हटले जाऊ शकते की त्यांच्याकडे एक परिपक्व विश्वास आहे. आपला विश्वास एका बालकाच्या विश्वासातून मोठ्यांच्या विश्वासामध्ये बदलला पाहिजे. आपल्या विश्वासामध्ये होणाऱ्या या महत्त्वाच्या बदलासाठी प्रचार करणे सर्वात गरजेचे कारण आहे. जर आपण फक्त आपल्यासाठी किंवा आपल्या संबंधांसाठी प्रचार करतो तर आपण कधीच फळ उत्पन्न करू शकणार नाही. जेव्हा आपण दुसऱ्यांचा विचार करतो आणि आत्मनियंत्रणाचा सराव करतो व जेव्हा आपण दुसऱ्याच्या हिताचा विचार करतो आणि त्याग करतो तेव्हा तारणाचे महान कार्य अखेरीस पूर्ण होईल. याच कारणाने दुसरे तिमोथी अध्याय 4 प्रचाराला चांगल्या दुःखाच्या रूपामध्ये वर्णन करते. परमेश्वराने आपल्याला शिकविले, सुवार्तिकेचे काम कर व तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर. या आपण पहिल्या पत्राचे पुस्तक अध्याय 5 सोबत सुरू ठेवू. अध्याय 5 वचन 8. सावध असा, जागे रहा, कारण तुमचा शत्रू शैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो.
त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा, कारण तुम्हाला माहीत आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले तो कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हास पूर्ण दृढ व सबळ करील. 굳게 하시며 강하게 하시며 틀을 견고케 하시리라고 이렇게 성경은 말씀하고 있습니다. सुवार्तेचा प्रचार करताना आपल्याकडे आपल्या हितासाठी नाही पण जगाच्या हितासाठी दुःखाचा समय येतो. 역사가 아니라 या दुःखाद्वारे आपले जीवन वधस्तंभावर ख्रिस्ताच्या त्यागाने भरलेल्या जीवनासोबत 그리스도의 संरेखित होते. 생애와 일치되는 परमेश्वर आपल्याला शिकवितात की या दुःखांद्वारे ते आपल्याला पुनर्संचयित करतात, आपल्याला मजबूत बनवितात, आपल्याला स्थिर करतात आणि आपल्या विश्वासाचा पाया भक्कम करतात. 확고하고 견고하게 만드신다고 이렇게 याच कारणाने आपण प्रचार नावाच्या सत्य मार्गावर चालण्याचा सराव केला नाही पाहिजे का, ज्याची परमेश्वराने आपल्याला परवानगी दिली आहे. 해놓으신 것 아니겠습니까? त्यामुळेच आपल्या विश्वासाच्या जीवनामध्ये प्रचाराच्या जीवनाला सुवार्तेच्या सर्वात महत्त्वाच्या भागांपैकी एक समजले जाऊ शकते. 중요한 의미 중에 한 부분이라고 얘기하십니다. जगाकरिता परमेश्वराला या दिवशी सकाळी 9 वाजता वधस्तंभावर खेळले होते आणि दुपारी 3 वाजता त्यांचा मृत्यू झाला होता. 오후 3시에 운명하시면서 आता यावेळी या आपण स्वर्गीय पित्याच्या पवित्र इच्छेबद्दल विचार करू, ज्यांनी मनुष्य जातीचे सर्व पाप आपल्यावर घेतले. 생각하면서 우리에게 맡겨주신 असे करून आपल्याला शमरोन आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत सुवार्ता प्रचार करण्याचे मिशन आपल्याला सोपवण्याच्या खऱ्या आणि गहन अर्थावर विचार केला पाहिजे. 시간이 되길 바라겠습니다. आता या आपण एक सोबत मार्कचे पुस्तक अध्याय 1 उघडूया. वचन 35. 35절의 말씀 보시면 मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. 일어나다가 한적한 곳으로 가서 거기서 기도하시다. तेव्हा शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध करीत गेले व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, सर्व लोक आपला शोध करीत आहेत. 모든 사람이 तेव्हा तो त्यांना म्हणाला, मला आसपासच्या गावात उपदेश करीता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण याच उद्देशाने मी निघालो आहे. 내가 이를 위하여 왔다. ख्रिस्ताचे जीवन एक असे जीवन होते जे फक्त सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी समर्पित होते. 생애였습니다. जर त्यांचे जीवन फक्त स्वतःच्या आनंदाला शोधण्यासाठी असते तर त्यांच्यासाठी जे ऐकू इच्छित नव्हते, छळले जाणे, निंदा होणे किंवा त्या लोकांना जागे करण्याचा प्रयत्न करण्याचे पण काही कारण नसते. 이유가 없습니다. सुवार्तेचा प्रचार करतेवेळी अनेक त्रास सहन करावे लागतात. 고난이 있습니다. विरोधाचा सामना करताना तीव्र छळ देखील होतो. 심한 핍 मात्र ख्रिस्ताने आपल्याला असे म्हणून प्रचार करण्याबद्दल आपली इच्छा शिकवली की याच उद्देशाने मी निघालो आहे. 이렇게 일깨워주고 계십니다. प्रचाराच्या प्रक्रियेशिवाय आपण मनुष्य जातीला ज्ञान देऊ शकत नाही आणि शिकवू पण शकत नाही. 줄수 없기 때문에 अशा प्रकारे ख्रिस्ताने सतत आपल्याला शिकवले. मनुष्य जातीला ज्या गोष्टींची सर्वात जास्त गरज आहे ती प्रचार करणे. 주고 있는 가운데 있습니다. प्रचार आपल्या स्वतःचे कल्याण, समाधान किंवा आनंदासाठी नाही केला गेला पाहिजे. यापेक्षा परमेश्वराने मनुष्य जातीला आनंद, हर्ष आणि एक उज्ज्वल भविष्य देण्यासाठी प्रचाराला एका मार्गाच्या रूपात निवडले आहे. 전도라는 우리가 꼭 수행해야 될 सत्याच्या या मार्गाचे अनुकरण करण्यासाठी परमेश्वराने मत्ते अध्याय 28 मध्ये असे नाही म्हटले का, या सुवार्तेचा शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत प्रचार करा. या आपण मत्ते अध्याय 28 वचन 18 मध्ये जाऊन परमेश्वराचे वचन पाहू. 하셨죠. 마태복음 28장 18절의 말씀 보도록 합니다. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. 내게 주셨으니 तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. 즉 침례를 주고 जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. 너희와 항상 함께 ख्रिस्ताने आपल्याला आठवण करून दिली की सुवार्तेचा प्रचार करण्याची प्रक्रिया प्रसूती वेदनेसारखी आहे, 계산의 수고라고 이렇게 ज्याचा अर्थ आहे की हे अजिबात सोपे नाही. 쉽지 않다는 뜻이 되겠습니다. जरी परमेश्वराला चांगल्या प्रकारे माहीत आहे की सुवार्तेचे कार्य करणे सोपे नाही, तरीही परमेश्वराने आपल्याला हे मिशन करण्यास सांगितले आहे. 이 일을 우리 자녀들에게 परमेश्वर हे देखील जाणतात की त्यांच्या संतानांसाठी घरी बसणे, काही न करणे आणि आरामात राहणे अधिक आरामदायक आहे. 자녀들을 편하게 하는 어떤 방법인 줄은 누구보다 하나님 मग परमेश्वराने आपल्याला इतके अवघड कार्य करण्यासाठी का सांगितले? खरं तर जर परमेश्वर हे सर्व स्वतः करतात तर सुवार्तेचे कार्य हे खूपच सोपे कार्य आहे. तरीही त्यांच्या मुलांच्या दृष्टिकोनातून हे कार्य करणे खूप कठीण आहे.
मग स्वर्गात जाण्यापूर्वी परमेश्वराने आपल्याला हे कार्य का सोपवले? आज ह्या बेकमेर भाकरीच्या सणाद्वारे परमेश्वराच्या संतानांना परमेश्वराकडून दिलेले सुवार्ता प्रचाराचे मिशन आणि बेकमेर भाकरीच्या सणाचा अर्थ यांच्यामधील संबंधाला समजले पाहिजे. 일치를 시켜서 바라볼 수가 ख्रिस्ताचे जीवन फक्त आपल्या फायद्यासाठी होते. ते या पृथ्वीवर फक्त आपल्या पाप्यांना वाचवण्यासाठी जगले. 있고 또 생애였습니다. जर ते स्वर्गामध्येच राहिले असते तर त्यांना नेहमी गौरव प्राप्त झाला असता आणि या पृथ्वीवर त्यांना टीका, निंदा आणि अपमानाचा सामना करावा लागला नसता. 모욕을 받지 아니하셔도 됩니다. असे असले तरीही त्यांनी त्या सर्व अपमानाला सहन केले, कारण की त्यांच्या संतानांना वाचवण्याचा आणि त्यांना पापांची क्षमा देण्याचा हाच एकमेव मार्ग होता. 때문에 त्यांनी आपल्या संतानांसाठी स्वतःचा विचार करण्यापेक्षा प्रेमळ अंतःकरणाने हा मार्ग निवडला नाही का? 선택하셨던 것 आज बेकमेर भाकरीच्या या सणामध्ये एवढा गहन अर्थ सामावलेला आहे. बेकमेर भाकरीच्या सणाच्या भविष्यवाणीला पूर्ण करण्यासाठी आपण फक्त आपल्या स्वतःच्या सोय आणि सुविधेबद्दल विचार नाही केला पाहिजे. 생각지 말고 परमेश्वराने आपल्याला या सुवार्तेच्या मिशनमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे, म्हणजे सत्याला न समजता अज्ञानपणामध्ये मरणाऱ्या त्या दुर्दैवी आणि लाचार आत्म्यांना वाचवण्यासाठी प्रचार करण्याच्या वेळी चांगल्या दुःखाचा अनुभव करू शकू. 바로 이 전도의 사명이라고 볼 केवळ आपल्या संतानांसाठी परमेश्वराने जीवनाचा सर्वात सुंदर मार्ग सोडून दिला आणि विनंती केली की त्यांनी हे मिशन करावे. 이것은 ही अशी गोष्ट नाही जे कोणीही करू शकतो. हे फक्त त्यांच्यासाठी आहे जे या सुवार्तेच्या मिशनला करण्यासाठी परमेश्वराद्वारे मंजूर केले आणि योग्य ठरवले गेले आहे. येशूने एकदा एका व्यक्तीच्या दाखल्याबद्दल म्हटले होते जो लुटारूंच्या घेऱ्यात सापडला होता. एक मनुष्य लुटारूंच्या हाती सापडला. त्याला अर्धमेला सोडण्यात आले. एका याजकाने त्या मनुष्याला पाहिले, पण त्याने त्याला न पाहिल्याप्रमाणे करून तेथून निघून गेला. एक लेवी ज्याला सर्वात नीतिमान समजले जात असे आणि ज्याबद्दल म्हटले जात असे की तो नियमांचे पूर्णपणे पालन करत असे, तो पण त्याला पाहून बाजूने निघून गेला. पण एका शम्रोनीने त्या मनुष्याला वाचवण्यासाठी सर्व काही केले जे तो करू शकत होता. त्यावेळी तो शम्रोनी प्रवासात होता. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी घालवलेला वेळ ही गैरसोय म्हणून समजली जाऊ शकत होती. 가지고 갔던 पण त्याने त्या मनुष्याला उतारशाळेत घेऊन गेला व त्याला वाचवण्यासाठी आपले सर्व धन खर्च केले. 싶었던 여행은 स्वाभाविकपणे त्याला प्रवासामध्ये उशीर झाला, कारण की त्याने दुसऱ्याला वाचवण्यासाठी स्वतःच्या सोयीचा त्याग केला. 타인을 살 येशूने विचारले, तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी या तिघांपैकी कोण झाला? 누가 그 तेव्हा येशूने उत्तर देताना स्पष्टपणे म्हटले की त्या शम्रोनीसारखे व्हा ज्याने लुटारूंच्या हाती सापडलेल्या मनुष्याला वाचविले. 사마리아인처럼 그렇게 जेव्हा आपण या सर्व शिक्षणांवर विचार करतो 이런 진리에 तेव्हा आपण ख्रिस्ताच्या जीवनामध्ये सहभागी होऊन काय करू शकतो व वधस्तंभाला कसे उचलू शकतो? 그리스도의 याचे उत्तर फक्त तेव्हाच मिळू शकते जेव्हा आपण सुवार्तेचा प्रचार करतो. 이 전도라는 이 과정을 통해서 확인해 볼 수가 있겠습니다. जर शम्रोनीने आपल्या स्वतःच्या सोयीबद्दल विचार केला असता तर त्याने याजक आणि लेवी याप्रमाणे त्या व्यक्तीला सोडून दिले असते ज्याला लुटारूंनी मारले होते. 가서야 이게 마땅합니다. मात्र आपल्या वैयक्तिक वेळेचा आनंद उपभोगण्यापेक्षा त्याच्याजवळ अगोदर दुसऱ्याबद्दल विचार करण्याचे मन होते. 해야 되겠다라는 त्याने विचार केला, मला त्याच्या मरण्यापूर्वी त्याचे प्राण वाचवले पाहिजे. त्यामुळेच येशूने म्हटले, जा आणि तूही तसेच कर. आज बेकमेर भाकरीच्या सणाद्वारे परमेश्वराची इच्छा आहे की आपण या प्रकरणाला समजावे. ज्याप्रमाणे परमेश्वराने आपल्याला वाचवण्यासाठी आपल्या आरामाचा त्याग केला आणि आपले सर्व जीवन बलिदान केले, त्याचप्रमाणे आपणही आपला वेळ फक्त स्वतःसाठी आणि स्वतःच्या आनंदासाठीच नाही, पण दुसऱ्यांसाठी वापरला पाहिजे. 나 자신 आपण नेहमी विचार केला पाहिजे, मी दुसऱ्यांना कसे वाचवू शकतो? 타인을 어찌하면 구원시킬까? 타인을 어찌하면 मी दुसऱ्यांचे मार्गदर्शन सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यामध्ये कसे करू शकतो? मी त्या सत्याचा प्रचार कसा करू शकतो जो दुसऱ्यांच्या पापांची क्षमा आणि तारणामध्ये मार्गदर्शन करतो? 이 일에 우리가 더 많은 या संदर्भात येशूने आपल्याला मत्ते अध्याय 25 मध्ये तोड्यांचा दाखला दिला आणि आपल्याला त्या लोकांबद्दल दाखविले ज्यांनी त्यांच्या शिक्षणाला योग्यरित्या पालन केले नाही आणि ज्यांनी त्यांचे अचूकपणे पालन केले. 예수님께서는 마태복음 25장을 통해서 달란트의 비유 가운데 그 가르침을 주셨습니다. या आपण मत्ते अध्याय 25 वचन 14 वाचू. कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलवून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली. 각각 एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000 व एकाला 1,000 असे
ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. 5 달란트 받은 ज्याला 5,000 मिळाले होते त्याने लागलेच जाऊन त्यावर व्यापार केला आणि आणखी 5,000 मिळवले. 그같이 하여 तसेच ज्याला 2,000 मिळाले होते त्यानेही आणखी 2,000 मिळवले. 받은 जा는 परंतु ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तीत आपल्या धनाचा पैका लपवून ठेवला. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशोब घेऊ लागला. 자는 तेव्हा ज्याला 5,000 मिळाले होते तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 5,000 रुपये सोपवून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 5,000 रुपये मिळवले आहेत. 그 주인이 이르되 त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाब्बास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास. मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करील. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. 참여할지어다 하고 मग ज्याला 2,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 2,000 रुपये सोपवून दिले होते. पहा, त्यांवर मी आणखी 2,000 रुपये मिळवले आहे. 그 주인이 이르되 त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाब्बास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास. मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करील. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. 참여할지어다 하고 नंतर ज्याला 1,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, मी जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस आहात. जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करिता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करिता. 두려워하여 나가 म्हणून मी भ्यालो व तुमचे 1,000 रुपये मी जाऊन जमिनीत लपून ठेवले होते. पहा, ते तुमचे तुम्हाला मिळाले आहेत. 그 주인이 대답하여 가라 तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापितो व पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो. हे तुला ठाऊक होते काय? 그러면 तर माझे द्रव्य सावकारांकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझं मला व्याजासकट परत मिळाले असते. 받게 할 것이니라 하고 तर ते 1,000 रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ 10,000 आहेत त्याला द्या. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. 이 무익한 종을 바깥 어두운 데로 आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका, जेथे रडणे व दात खाणे चालेल. 라고 했습니다. येथे रुपयांच्या दाखल्यात येशूने त्या व्यक्तीबद्दल सांगितले ज्याला 5 तोडे मिळाले होते, ज्याला 2 तोडे मिळाले होते आणि ज्याने 1 तोडा जमिनीत लपून ठेवला होता. 이 유형의 내용을 예수님께서는 비교해서 지금 비유로서 दाखल्यात एकाला 5 तोडे मिळाले आणि एकाला 2 तोडे मिळाले. जर ते स्वतःसाठी आणि स्वतःच्या सोयीसाठी जगले असते तर त्यांना येशू ख्रिस्ताकडून असे आशीर्वाद कधी मिळाले नसते. 한다면 그들은 결단코 예수 그리스도의 जर ते आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगले असते तर त्यांनी आपले रुपये व्यापारात लावण्यासाठी आणि नफा मिळवण्यासाठी इतके प्रयत्न केले नसते. 한다면 결단코 이 장사는 दासांना मिळालेल्या रुपयाची किंमत महत्त्वाची होती. हे खूप जास्त रुपये होते. 금액이 ते त्या रुपयांनी आयुष्यभर जितके पाहिजे तितके खाऊ शकत होते, खेळू शकत होते, आराम करू शकत होते, झोपू शकत होते आणि दुसऱ्यांच्या मदतीशिवाय जीवन जगू शकत होते. 남에게 아쉬운 소리 하지 않고 얼마든지 मात्र आणखी 5 तोडे मिळवण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागले आणि स्वतःला पूर्णपणे समर्पित करावे लागले. 해서 거기에 많은 노력을 기울였고 येथे हा उल्लेख केला आहे की त्यांनी आपल्या रुपयांनी व्यवहार केला. हे असे आहे जसे की त्यांचाच व्यापार आहे. व्यापार चांगला चालवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? 세력을 부리고 아주 जर मालक गर्विष्ठ आणि स्वाभिमानी आहे आणि असा विचार करतो मी मालक आहे, तेव्हा काम समृद्ध होईल का? अजिबात नाही. आपल्याला नम्र झाले पाहिजे व आपल्या ग्राहकांशी असे वागले पाहिजे. ते राजा आहेत. जरी ते रागावले आणि ओरडले तेव्हा आपल्याला उत्तर दिले पाहिजे, अरे, मला माहीत नव्हते की तुम्हाला असे वाटेल. कृपया जर तुम्ही तुमचा आवाज थोडा खाली कराल तर आपण याबद्दल शांततेत बोलू शकतो. जेव्हा आपण त्या गोष्टींना आरामात आणि समाधानी करण्यात सक्षम होतो ज्याबद्दल एखादा व्यक्ती असमाधानी आहे, तर आपण 5 तोडे प्राप्त करणार. मात्र 1 तोडा मिळालेल्या व्यक्तीने काय केले? त्याने असे करण्याचे मन घेऊन विचार केला, तुम्हाला माहीत आहे का की मी कोण आहे? मी तुमच्यासमोर याप्रमाणे का वागू? 내가 누군데 이런 험한 일을 하려 तुम्ही मला असे खालचा दर्जा असलेले काम करण्यासाठी कसे सांगू शकता? जसे की त्याने असा विचार केला म्हणून त्याने आपला 1 तोडा जमिनीत लपून ठेवला. 이 무교절은 그리스도께 भाऊ आणि बहिणींनो, आज बेकमेर भाकरीचा सण तो दिवस आहे जेव्हा ख्रिस्ताने आपल्याला वाचवण्यासाठी स्वतःचे बलिदान केले. ज्यांनी निर्णय घेतला आहे मी देखील ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या दुःखामध्ये सहभाग घेईल. परमेश्वराने ख्रिस्ताच्या दुःखात सहभागी होण्याचा मार्ग दाखवला आहे. तो मार्ग आणि दिशा प्रचारात सामावलेली आहे. 도 속에 전부 녹여 놓으셨습니다. प्रचार करताना ते सर्व जे त्या दुःखामध्ये भाग घेऊ इच्छितात ते स्वाभाविकपणे समजतील आणि जाणीव करतील की प्रचार करणे ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या मार्गाचे अनुकरण करण्याचा मार्ग का आहे. 알게 될 것입니다. त्याचसोबतच जेव्हा आपण सुवार्तेचा प्रचार करण्याच्या परिणामाच्या रूपात फळांना प्राप्त करणार तेव्हा आपण याची देखील जाणीव करणार की वधस्तंभाचा हा मार्ग आपल्याला किती गौरव आणि आनंद देतो. 깨닫게
आज बेखमीर भाकरीच्या सणाद्वारे या वस्तुस्थितीवर विचार करून की ख्रिस्त या पृथ्वीवर आपल्याला वाचवण्यासाठी आले होते, आपण ही आजपासून फक्त स्वतःच्या आनंदाचा, शांतीचा आणि आरोग्याचा विचार करणार नाही, पण त्या लोकांबद्दल पण विचार करणार ज्यांनी या सत्याला ऐकलेले नाही. जर परमेश्वर आज न्यायाच्या दिवसाची घोषणा करतील तर सर्व मनुष्य निश्चितपणे नरकामध्ये जाण्यासाठी ठरवले जातील. यामुळे आपण नेहमी विचार केला पाहिजे, मी त्यांना कसा वाचवू शकतो. जो शम्रोनी त्या माणसाला फक्त पाहत राहिला नाही ज्याला लुटण्यात आले होते आणि रस्त्यावर अर्धमेला सोडण्यात आले होते, त्याऐवजी त्याने विचार केला, मी या मनुष्याचे प्राण कसे वाचवू शकतो. त्यामुळे त्याने आपल्या आनंदाची पर्वा न करता आपल्या प्रवासात उशीर केला आणि आपल्या प्रवासासाठी तयार केलेल्या सर्व धनाला फक्त त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी खर्च केले. शम्रोनीने त्या मनुष्यासाठी सर्व काही केले, जरी तो पूर्णपणे एक अनोळखी होता. येशूने शम्रोनीला आशीर्वाद दिला, ज्याने एका अनोळख्याचे जीवन वाचवण्यासाठी खूप कष्ट घेतले. येशूने म्हटले, जा, तूही तसेच कर. माझा विश्वास आहे की आपण सर्वांनी याची जाणीव केली पाहिजे की ख्रिस्ताचा वधस्तंभ उचलण्याचा मार्ग प्रचारामध्ये प्राप्त केला जाऊ शकतो. आपण याबद्दल 2 थेसलोनिकरास अध्याय 1 मध्ये आणखी शिक्षणाला प्राप्त करू शकतो. परमेश्वराने वधस्तंभाच्या अर्थाला प्रचारामध्ये पेरले आहे. त्यामुळे जेव्हा आपण पूर्णपणे त्यांच्या मार्गावर चालतो तेव्हा आपण म्हणू शकतो की त्यांच्यासोबत मिळून आम्ही ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा भार उचलतो आणि त्यांच्या दुःखामध्येच भाग घेतो. 함께 짊어지고 그 고난에 동참한 사람이라고 2 थेसलोनिकरास अध्याय 1 वचन 5. 1장 5절입니다. ते देवाच्या यथार्थ न्यायाचे प्रदर्शक आहे. देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरेल जावे. 심판의 표요 너희로 하여금 या आपण पाहू की ते कोण आहेत जे योग्य आहेत, 자, 어떤 자가 합당한 ज्यासाठी तुम्ही काय शोषित आहात, दुःख शोषित आहात, त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे. 고난을 받느니라고 했습니다. या प्रकारचे दुःख व्यर्थ नाही. 당하는 고난 त्यामुळे असे म्हटले आहे, त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो. आपण काय केले पाहिजे. 어떻게 하라고 या आपण 2 तिमोथीचे पुस्तक अध्याय 4 वचन 12 पाहू. 4장 1절의 말씀 보시면 देवा समक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करेल त्याच्या समक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की 그의 나라를 두고 엄히 명하노니 너는 मी निक्षून सांगतो की आपण काय करायचे आहे. 말씀을 वचनाची घोषणा कर. तुम्ही शोधू शकता की ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे ओझे उचलण्याचे कारण आणि गहन अर्थ त्यांच्या वचनाच्या प्रचाराच्या मिशनमध्ये समाविष्ट आहे. 우리가 거기에 다 담겨 있다는 것을 발견할 수 있습니다. जसे की परमेश्वराचे राज्य जवळ आहे, त्यामुळे आपल्याला वचनाचा प्रचार करून त्यांच्या दुःखात आणि येणाऱ्या गौरवामध्ये ख्रिस्तासोबत भाग घेतला पाहिजे. 이제 장차올 영광에도 함께 वचनाची घोषणा कर. सुवेळी अवेळी तयार राहा. 말씀을 전파하라. 때를 얻든지 못 얻든지 항상 그 일을 ज्यांनी एवढे कष्ट घेतलेले नाहीत ते कधीही बेखमीर भाकरीच्या सणाच्या अर्थाचा पूर्णपणे अनुभव करू शकत नाही. त्यांची समज केवळ ज्ञानाच्या आधारे असते. 만 이해할 뿐입니다. 결단코 몸으로서 최단 जर आपण स्वतःला या विचाराने समाधानी करतो की इतर लोक चांगल्या प्रकारे सुवार्ता करत आहेत म्हणून 항상 염려도 없고 आम्ही शांतपणे राहू शकतो, नेहमी सुरक्षित राहू शकतो, नेहमी काळजी आणि त्रासातून मुक्त राहू शकतो. अखेरीस आपल्याला त्याचे नशीब भेटेल ज्याने एक तोडा भेटल्यावर त्याला जमिनीत लपवले होते. 그 입장밖에는 될 수가 없는 것이죠. आपल्याला वाचवण्यासाठी सर्व काही समर्पित करून ख्रिस्ताने आपल्याच निर्मितीकडून असंख्य त्रास, यातना, थट्टा व निंदेचा सामना केला. 감당하시면서도 오직 आज जर आपण त्यांच्या बलिदानाच्या जीवनाबद्दल विचार करतो 또 하셨던 तर आपण पण आपला स्वतःचा वधस्तंभ उचलला पाहिजे आणि त्याच मार्गाचे अनुकरण केले पाहिजे. 우리 십자가를 짊어지고 असे म्हटले जाऊ शकते की आपल्याला या जाणीवेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचारच सत्याचा तो मार्ग आहे ज्याची परमेश्वराने सूचना दिली आहे. 하고 말할 수 있겠습니다. लोकांना प्रचार करताना प्रत्येकजण तुमचे स्वागत करतो का. नाही, ते करत नाहीत. 환영받지 않습니다. जेव्हा आपण एका व्यक्तीचे मार्गदर्शक करतो तेव्हा त्यांना सत्याला समजण्यास आणि स्वीकारण्यास खूप वेळ लागतो. यामध्ये खूप कष्ट लागतात आणि यासाठी तुमच्या त्यागाची गरज असते. असंख्य वेळा तुम्हाला चिंता जाणवेल. जर या सर्व गोष्टी एकसोबत झाल्या तर एक आत्मा उत्पन्न होईल. 탄생이 되지 않습니까? त्यामुळेच ख्रिस्ताने आपल्याला शम्रोनात आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत या सुवार्तेचा प्रचार करण्याची आज्ञा दिली आहे. 다 전파라고 말씀을 주셨습니다. प्रचार करताना आपण फक्त आपल्या संतानांसाठी केलेल्या स्वर्गीय माता पिता यांच्या बलिदानाबद्दल विचार केला पाहिजे. 부모님의 희생을 생각해야 되겠습니다. आपण विचार केला पाहिजे, तुम्ही माझ्यासाठी एवढा वेळ दिलात आणि तुम्ही विश्वातील
अगणित ताऱ्यांमधून पृथ्वी नावाच्या या छोट्याशा ग्रहावर देखील देहधारी वस्त्र परिधान करून आलात आणि मला वाचवण्यासाठी स्वतःला बलिदान केले. 희생하셨구나. तुम्ही फक्त मला वाचवण्यासाठी स्वर्गाच्या सिंहासनाला मागे सोडले. 다 뒤로 하셨고 तुम्ही मला वाचवण्यासाठी सर्व स्वर्गीय अधिकार आणि गौरव त्यागले. 영광도 다 जेव्हा या प्रकारची मानसिकता आपल्यामध्ये असेल तेव्हा फळ उत्पन्न होण्यास सुरुवात होईल. 들게 될 때 그때부터 비로소 열매가 이제 나오기 वधस्तंभावरील बलिदानाला न समजता प्रचार करणे वर प्रचार करणे आहे, कारण की हा ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या अर्थाचा विचार न करणारा प्रचार आहे. 상전도지 그리스도의 십자가의 의미를 생각하면서 사는 जर परमेश्वराने फक्त स्वतःबद्दल विचार केला असता तर त्यांच्यासाठी फक्त स्वर्गात राहणे जास्त आरामदायी असते. 나라에 그냥 계시면 제일 편안합니다. जरी आपण पापी आहोत पण परमेश्वराने आपले जीवन वाचवण्यासाठी, आपली काळजी करण्यात आणि आपले पश्चातापामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी 6000 वर्षांची योजना आखली. 한관 시간을 하나님께서는 사용하셨습니다. त्यांनी देवदूतांपेक्षाही नम्र रूपात या पृथ्वीवर येण्यासाठी स्वर्गाच्या सर्व गौरवाला मागे सोडले. 모습을 가지시고 이 땅까지 오셨습니다. आपल्याच निर्मितीकडून फटके मारले जात असताना, थट्टा केली जात असताना, शिवीगाळ केली जात असताना आणि या प्रकारच्या दुःखात आणि वेदनेत भयभीत असतानाही त्यांनी म्हटले, 몸서리 차하시면서 हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. 나가게 하옵소서. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. 내 편한대로 이렇게 하지 마시고 아버지의 뜻대로 되기를 원하나이다. आज परमेश्वराने बेखमीर भाकरीच्या या सणाचा अर्थ प्रचारामध्ये ठेवला आहे. परिणामस्वरूप बायबल असे म्हणत नाही का की 그 결과 तो आपली संतती पाहिल. 그가 많은 시를 보게 되 जेव्हा आपण परमेश्वराबद्दल विचार करून प्रचार करतो तेव्हा ते किती सुंदर असते. हे खऱ्या प्रचाराचे एक उदाहरण आहे जो या कार्यामधील गहन अर्थाला समजतो. 의 뜻을 इ제 알고서 하는 प्रचार करणे फक्त शब्दांनी दुसऱ्यांना आपले विचार आणि विश्वास दाखवणे किंवा बायबलबद्दल आपले ज्ञान पसरवण्यासाठी नाही. 남에게 자랑하고 내 속에 있는 성경 지식을 전하러 가는 것이 결코 아닙니다. स्वतःला असे म्हणून मी वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या या बलिदानाचे अनुकरण करेल, प्रसूतीसारख्या वेदना सहन करून विश्वासाने प्रचार करण्यासाठी बाहेर पडले पाहिजे. 바뀌지 아니하는 믿음의 마음으로 나갔을 때 परमेश्वर मनुष्याच्या मनाला पाहतात आणि अखेरीस एका मौल्यवान फळाला त्याच्यासोबत जोडतात. 주시고 달아주시는 것입니다. भाऊ आणि बहिणींनो, जरी परमेश्वराने आपल्यासाठी बलिदान केले होते 아직까지 तरी पण कितीतरी लोक आत्ता देखील हा विचार करून भटकतात की रविवार खरोखर एक आशीर्वादित दिवस आहे आणि नाताळ येशूचा जन्माचा उत्सव पाळण्याचा एक पवित्र सण आहे. 곁길로 가고 있는 आपण त्यांना त्या दाखल्यातील याजकाप्रमाणे सोडून नाही दिले पाहिजे जो फक्त जवळ निघून गेला होता, किंवा त्या लेवीसारखे नाही केले पाहिजे जो त्या मनुष्याला पाहून दुसऱ्या वाटेने निघून गेला होता. 이렇게 하는 우리가 되어서는 안 되겠습니다. 오직 आपण त्या शमरोनीप्रमाणे त्याची काळजी घेतली पाहिजे. आपण विचार केला पाहिजे, परमेश्वराने माझ्यावर खूप दया केली आहे आणि मला ते बनविले जो मी आज आहे. पण जर मी लोकांवर दया केली नाही तर नंतर कोण त्यांच्याकडे दयेचा हात पुढे करील? जगाला वाचवण्याचा विशेष अधिकार परमेश्वराने फक्त आपल्याला दिला आहे. 그 특권을 우리에게 जसे की हे काही असे आहे जे फक्त आपणच करू शकतो, तर आपल्याला ते बनायला पाहिजे जे याला करतात. 많이 할 수 있는 일이기에 जसे की हे फक्त आपणच करू शकतो, म्हणून आपण वधस्तंभाचा भार उचलला पाहिजे आणि ख्रिस्ताच्या जीवनाचे अनुकरण केले पाहिजे. 오늘 이 무교절의 의미 आज पुन्हा एकदा बेखमीर भाकरीच्या सणाच्या अर्थाबद्दल विचार करून आपण स्वर्गीय पिता आणि माताला अनंत धन्यवाद आणि गौरव देतो जे आपल्याला वाचवण्यासाठी या पृथ्वीवर आले. 인생을 살리 मला आशा आहे की या वर्षी आपण मनुष्य जातीला वाचवण्यामध्ये आपला सर्वोत्तम प्रयत्न करण्यात सक्षम होणार. मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो. आपले खूप खूप आभार.